राजश्रीताई गांजाळे यांच्या रूपाने शिवसेनेचा नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आलेला आहे। प्रथमतः मी राजश्रीताईंचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की एक सर्वसामान्य कार्यकर्ते मंचरमध्ये आमच्याकडे कुठलाही नेता नसताना आणि कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी मोठा आमच्याकडे कुठल्याही हे नसताना देखील नगराध्यक्ष या ठिकाणी जनतेने त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे। जनतेचे देखील खूप सारे त्या ठिकाणी आभार आणि त्याचप्रमाणे अतिशय या ठिकाणी सांगायला आनंद आहे की देवीदासजी दरेकर साहेब आमचे जिल्हा प्रमुख आहेत, त्याचप्रमाणे आमचे नेते शरददादा सोनवणे असतील किंवा मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आहे, यांच्या माध्यमातून हा विजय आज चारही ठिकाणी खेड, आळंदी, चाकण या सगळ्या परिसरामध्ये आमचा त्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या निमित्ताने आंबेगाव तालुक्यामध्ये जनतेने एक वेगळा संदेश दिलेला आहे का जनता काय करू शकते। नेते कितीही मोठे असतील परंतु नेते चुकल्यानंतर काय घडू शकते हे जनतेने दाखवून दिलेलं आहे। भाऊ, येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये तुमची काय रूपरेषा असेल? 100% येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये आमचा भगवा आणि पंचायत समितीवरती देखील त्या ठिकाणी भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। कुणी काही केलं तरी चालन, परंतु कुणी किती नेत्यांनी किती मोठ्या लेवलला नेते येऊ द्या, परंतु 100% आमचा विजय पुन्हा एकदा त्या ठिकाणी देखील पाहायला मिळेल। तुम्ही यानंतर युतीतून लढणार का स्वतंत्र? याचा जो निर्णय आहे तो आमचे सगळे त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरती आमचे दरेकर साहेब आहेत किंवा शरददादा सोनवणे आहेत, वर्ती साहेब आहेत, त्या ठिकाणी तो निर्णय हा त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितप्रमाणे होऊ शकतो। तो जो निर्णय घेतील तो शेवटी आम्हाला कालच्या व्यक्तींना जी परिस्थिती पाहून त्या ठिकाणी आम्ही देखील त्या ठिकाणी निर्णय घेऊ।